रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. काय नाव आहे तुझं? ऋतुजा प्रभाकर कांगणे. पूजा प्रभाकर कांगणे. ताई रांगोळ कुणा काढी? मी बरं बरं. कुठं शिकली का बाई तू? मी मनानं शिकले. बर. आणि शाळेमध्ये काय शिकते बाई? मी वर्ग 6वीत शिकते. बर. आता शिकून काय बनायचंय तुला? कीर्तनकार. कीर्तनकार. अरे बापा, मग आम्हाला कीर्तन टाळी वाजवा गड्या कीर्तनकारासाठी. वा 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 वा. मग आमच्या कीर्तनाच्या तारखे सगळे तुझ्याकडेच येतील. हो. जसे आज तुमच्या गाव एवढं सजलंय, कोणासाठी कोण येणार आहे गावात आज? नामदेव शास्त्री. गडाचे महंत नामदेव शास्त्री. पाहिल्या कर सांगायची गरज नाही. आणि असो, काय तुझ्या आई बाबाचं नाव बाई? प्रभाकर. बरं. आईचं? आशामती. वा वा. आशामती साठी प्रभाकर साठी पण टाळ्या वाजवायला पाहिजे नाही का? बघा, 2021 पासून सन्या सरपंच पदाचा कारभार घेतल्यापासून आजपर्यंत नॉनस्टॉप सप्ताह चालू आहे. 5 वर्ष लगातार. वा वा वा. प्रत्येक सप्त्याला आम्ही सर्व गाव कुटुंब, सर्व प्रत्येकाचं कुटुंब गुढे उभारणे, रांगोळी काढणे, हे 2021 पासून लगातार 5 वर्षाची परंपरा बरं आमच्या गावामध्ये चालू आहे. वा वा. आणि यापुढे सुद्धा अशी परंपरा आहे तोपर्यंत चालू राहणार. आता किती वर्ष झाले तुम्ही पदभार स्वीकारून? 5 वर्ष होत आले समजा. आणि सप्ताहाला 5 वर्ष झाले सुरू आहे. पंकज तरी पण मूर्ती स्थापनेपासून नॉनस्टॉप लगातार सप्ताह चालू आहे 5 वर्ष. नाही, पण तरी मी म्हटलं की बाबा एवढी गावाचं बदल कशी झाली. आमच्याकडे एक आहे बघा, शास्त्राने सांगतो मी तुम्हाला, यथा राजा तथा प्रजा, नाही का? जसा गावचा देशाचा राजा असेल, जसा गावचा सरपंच असेल तसं गाव वागू शकतं. सरपंचानं जर धाब्याला परवानगी दिल्या आणि जर शिवावर गावावर धाबे सुरू केले तर सप्ताहाला थोडी अडचण होईल नाही का? कालच हरिभक्त परायण अच्युत महाराज दत्तप्रभुकर यांनी संकल्प करून जे लोक 31 साजरे करतात, आमच्या इथे काल दूध आणि हे मेणबत्ती लावून सावध केलं. त्याचे एक संकल्प करून सर्व आमच्या गावाचे आता हे होणार, धाब्यावर कोणी जाणार नाही. वा वा वा. दारूगिरी कोणी घेणार. या गोष्टीसाठी टाळी वाजवा एकदा. भगवान बाबा की जय. वा. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. काय चालू आहे तुमचं नेमकं? काय आहे आज? हे रांगोळी काढणं चालले आमची. कशामुळे चालली बरं? ते गडावरची बाबा येणार आहेत ना. बरं बरं. आणि तुम्ही फार छान रांगोळी काढ्या ताई. कुठं शिकल्या तुम्ही हे काढायचं रांगोळी? आम्ही घरीच शिकलो, पण आम्हाला बाबा येणार आहेत ना म्हणून आम्ही काढायला लागलो उल्हासाला. बरं बरं. काय शाळेमध्ये काय चालू आहे शिक्षण आता? शाळेमध्ये 11वी. 11वी. काय बनायचं शिकून? पोलीस. पोलीस. हा. आणि आमचं थोडं चुकलं की फटके द्यायचे आम्हाला, नाही नाही. नाही का? आणि तू रांगोळी काढती, काय नाव आहे तुझं? ज्योती. ज्योती. हा. कुठं असती? इथंच आहे. इथं. आणि कोण्या शाळेत शिकती? जव्हार. बरं. काय बनायचं तुला शिकून? पोलीस. सगळे पोलिसी बनताना आम्हाला आमच्या गाडीला नंबर नसला नाही तर आमची गाडी सायलेन्सर जास्त आवाज द्यायला की फटके देणार नाही का? अरे बापा. वा वा वा. तू पण रांगोळी काढायला सहकार्य करायली का? हो. काय तुझं नाव? शीतल. आणि तुझ्या आई बापाचं? गोपीचंद. बर 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 बर. वा 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 वा. बुले. असं. कुठं आहे तू? इथं धमधमलाय का? कुठं राहती? दमदमला. का जिंतूरला? दमदमला. बर. कोण्या शाळेत शिकती? जव्हार. बर. आता काय बनायचं शिकून बाई? डॉक्टर. डॉक्टर. आणि मग आमचं थोडा खोंटला भंबारा आलं तरी बी सलाईन लावायचं का? तसं नाही करणार? तसं नाही करणार. ऍडमिट किती दिवस करणार? जसं जसं डोस असेल तसं. असं का? वा वा. या डॉक्टर साठी टाळ्या वाजवा गड्या एकदा. पोलिसांचं आम्हाला भीती वाटतंय पण डॉक्टरसाठी वाजवा टाळ्या. भगवान बाबा की जय. हातरी कामे नाही द्यायचे. आता तुम्हाला कुठपर्यंत रांगोळी काढीत न्यायच्या? झाला आता. नाही झालं. कारण याचा मला ह्या पिशव्या आहेत इथं, त्या संपेपर्यंत तुम्हाला रांगोळी काढायची आता नाही का? बघा रांगोळी जे काढत आहेत ह्या अतिशय छोट्या मुली आहेत की ह्या खेळून खायचं मुलीचं वय आहे, पण अतिशय आज मुली ह्या उल्हासामान्य रांगोळी काढत आहेत. आपण बघू शकता पूर्ण गल्लीच त्यांनी सजवली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे आज गडाचे महंत भगवान बाबा शास्त्री येणार आहेत, ज्यांच्या घरी त्यांच्या घरी आपण चाललेलो आहोत. रामकृष्ण हरी. तुम्ही कधी रात्री आले का आज आले? सप्ताह सुरू झाल्यापासून दररोज जिंतूर येणं जाणं आहे. बरं 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 बरं. वा वा वा. आता 2 दिवस झाले मुक्कामाला इकडे. बर बर बर. आणि
खूप आनंदाची गोष्ट आहे बघा ही, कारण शास्त्री येणार आहेत हे आज पूर्ण गावालाच उल्हास आहे. शास्त्रीय महंत येतात हा, हा. ते आमच्या गावाला आले, विशेष आमच्या घरी आलेले, त्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. वा वा, धन्यवाद दादा. रामकृष्ण रामकृष्ण हरिबाई. रामकृष्ण हरी. ताई रांगोळ कोण काढली? मीच काढली. बर, काय नाव आहे तुझं पूर्ण? माझं नाव उर्मिला मोहन घुले. बरं बरं बरं, कोणतं आहे माहेर? अंगलगाव. अंगलगाव. मग इकडच्या बाजूचं कोण आहे, डाव्या बाजूचं? आई सासूबाई. आणि इकडली आई म्हणजे आज आणि वर उभे राहिलेले कोण आहेत? माझे बाबा आहेत. वा, मग ही रांगोळ काढायचं कुठं शिकली बाई तू? ती अशी जातात दररोज काढून काढून सराव, पण आज जरा महोत्सव छान आहे. म्हणजे तुझ्या घरानातीकडे वारकरी आहे का? दोन्हीकडचा पण. म्हणजे लहानपणापासूनच रांगोळ काढण्यात छंद होता. वा वा वा, खूप छान गोष्ट आहे. आई जवळ दे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही कधी आलात? आता बरं बरं, काय वाटलं मग इथं आल्यावर? आता आनंद वाटला. मुलीच्या घरी आल्यावर एका वारकऱ्याच्या घरी आल्यावर काय वाटतंय? आनंद वाटतोय. वा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा, काय तयारी चालू आहे? तुम्ही एक लाकूड काढे, साडी काढी, पीस काढाय, काय काय तयारी? हे गुढी उभारतो. गुढी उभारायची नाही का? या बरोबर. काय म्हणून आनंद आहे आज? गुढी वगैरे तोरण बांधलेत, गावात रांगोळी काढल्यात. गावात महंत शास्त्री नामदेव शास्त्री गडाचे महंत येणार बरोबर. आहेत. म्हणून त्यासाठी गावाचा समजा उत्सव आहे. वडील आमचे समजा बर. आजी पणजी करीत आले तर आम्ही बी त्याच पद्धतीने चालतो. आणि पाहुणे रावणे पण आलेत, महाराज पण आलेत आमचे. महाराज आले, बर निवाई आले, बर ही निवाई बर बर बर. आमचे समजे पाहुणे आता सध्या आमचं गाव गच्च भरलेले आमचं. वा वा, मग आज खूप आनंद आहे तुमच्या गावामध्ये. हा, मग तुम्हीच कीर्तनात सांगताय की दिवाळी दसरा तोची आम्हा सण सखे संत जन हरी. वा वा वा, एकदा टाळे वाजवागड्या वारकऱ्याचं लेकरू नाही का? भगवान बाबा की जय. रामकृष्ण हरी. दादा, रामकृष्ण हरी. खूप जल्लोषात तयारी चालली, काय तयारी आज? आज आमच्या गडाचे महंत श्री नामदेव महाराज शास्त्री बरोबर येथे दमदम नगरीमध्ये यांचं आगमन होणार आहे. हो. याकरता आमची ही तयारी, यांच्या स्वागतासाठी तयारी चालू आहे. वा वा वा. आणि गुढी उभारायची का? होय, आम्हाला गुढी उभारायची. वा, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. आणि आनंदाचं प्रतीक आहे बघा. आपण या ठिकाणी धमधम नगरीमध्ये आहोत आणि आज धमधम नगरी म्हणजे दिवाळी दसऱ्याच्या सणासारखे उत्साहामध्ये आहेत सर्व. रामकृष्ण हरी. दादा, रामकृष्ण हरी. काय नाव आहे तुझं? प्रतीक्षा सुभाष कांगणे. आणि प्रतीक्षा, कोणाची प्रतीक्षा करायची? प्रतीक्षा ही रांगोळ कोण काढली? मीच काढली. बरं, कितवीला आहे तू? 5वीला. बरं, काय शिकते बाई शाळेत? कितवी म्हणजे विषय काय तुझा, इंग्लिश का मराठी? मराठी. बरं, काय व्हायचं शिकून? काय बनायचंय? पोलीस. पोलीस बनायचंय. हो. आणि ड्युटी पंढरपूरला घेशील का आळंदीला? पंढरपूरला. मग आम्ही दर्शनाला आल्यावर घुसायल्यावर आम्हाला फटकेच येत. हा. बर, मग आम्ही म्हातारे माणसाले मारशील का? तरुण आलं का? सगळे कोणी घुसो? मधात घुसल्यावर नंबर नाही लावल्यावर. असं का? वा 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 वा, छान आहे गड्या. मधात घुसल्यावर मारेल येरी नाही का? चालतंय. मग आता एवढा आनंद कशामुळे साजरा करता तुम्ही? आमच्या गावामध्ये नामदेव शास्त्री येणार आहेत म्हणून. बघा, एवढ्या मुलीला पण सांगायचं काम नाही. एकदा गजर करा गड्या या मुलीसाठी. भगवान बाबा की रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. काय नाव आहे तुमचं? अर्चना रामेश्वर कांगणे. बर, कोणचं आहे माहेर? अंबरवाडी. आंबरवाडी आहे का? हो वा वा वा. मग आंबरेश्वराचं खूप मोठं मंदिर आहे. आंबरवाडी या गावाचं नाव आंबरवाडी नाही बरं? हो, अमरेश्वर आहे. काय आहे? अमरेश्वर. वा वा वा. म्हणून एवढं छान रांगोळ काढली. आणि रांगोळीत तुम्ही नाव काय काढलं बरं हे? हॅपी न्यू इयर. बर, म्हणजे काय? नवीन वर्ष सुखाचे जावे म्हणून. हा, आणि जय भगवान बाबा. वा वा वा, धन्यवाद. आणि तुम्ही गुढी पण उभारली बरं. हो. वा, सगळ्या गावाच्या आधी तुमची गुढी उभारल्या गेली बघा. आणि गुढीला तुम्ही खाली दिवा पण लावला बरं. काय म्हणून लावला दिवा? उदबत्ती. हा दिवा भगवान बाबाची ज्योत आहे. बर. आणि हा सप्ताह 7 दिवस सुखाचा जावाव आणि घरोघरी ही ज्योत जळाव म्हणून हा दिवा आहे. वा, ज्ञानाचा दिवा ज्ञानाचा दिवा आहे म्हणून. आणि घरोघरी लावा. एकदा टाळी वाजवा गड्या ताईसाठी सगळे जण. बघा, रामकृष्ण हरिता महाराज. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. आज काय आनंद आहे तुमच्या गावात? रांगोळी, तोरण आणि गुढ्या पण उभारल्यात. भगवान बाबाचा सप्ताह चालू आहे ना. बर 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 बर. आणि गुढी तर तुम्ही
गुढी तर तुम्ही पूर्ण गावाच्या वरती लावली बरं. मग आम्ही 7 दिवस पारायणाला बसलो होतो. आम्हाला सगळ्यात जास्त आनंद झाला म्हणून सगळ्यात वरी लावली आम्ही. असं आहे हो. का? काय हुशार आहे बघा. कोण्या वर्गात शिकती बाई तू? 8वी बरं, कोण्या शाळेला? नूतन विद्यालय जिंतूरला का? सेलू. शेलूला. काय बनायचं तुला आता शिकून? IAS. IAS अधिकारी व्हायचंय. IAS अधिकारी म्हणजे कलेक्टरच्या वरची पदवी आहे का? हो. बघा मग सगळ्या कलेक्टरला आदेश द्यासाल की हे सगळे कलमा बंद सप्ते बंद करा. सप्ते नाही, दारूचे धाबे हे. बरं, काऊन बरं? मग लोक प्यायलेत जास्त, मारायले तर कोणाला. वा वा वा, काय नाव आहे तुझं? सानिका कांगणे. या IAS अधिकाऱ्यासाठी एकदा टाळी वाजवा गाड्या. भगवान बाबा की. बघा, आणि हे तरुण पियाले तर व्यसनाच्या आहारी पडायले तर आमच्या IAS आहे म्हणतात आणि त्याच्यामुळे त्याचे लग्न होत नाही का? हो. वा. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. कुठून आले आपण? भरजागीर तालुका रिसोड. बरं बरं बरं. कसे आले बरं या गावामध्ये मग? आमचे गुरु महंत भगवानगडाचे महंत महाराज येणार होते म्हणून आम्ही आलो. शास्त्री बाबा. हा, शास्त्री बाबा. बरोबर. तुम्ही काय शिकता आता? काय शिक्षण चालू आहे? आमचं शाळा चालू आहे इयत्ता 6वी. बर. वा वा. काय काय बनायचं शिकून आता तुम्हाला? महाराज. कीर्तनकार. कीर्तनकार वा वा. बनायचं. आता कीर्तन संता कुठं चालू आहे? आता कीर्तन मामाच्या गावात होतं. बर. केलं काय एखादं? 2 झाले तर. 2 झाले. कोण्या अभंगावर झालं महाराज? देवा माझे मन लागो तुझे चरणी. वा. एकदा महाराजसाठी टाळ्या वाजवा गड्या. भगवान बाबा की. जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुरुजी तुम्ही पण आलात? हो. वा. आणि आता वयाच्या मानानं बघा, शिक्षणातून शालेय शिक्षण देऊन, कारण यांच्याकडून अनेक इंजिनियर, डॉक्टर, वकील या ठिकाणी बनून गेले विद्यार्थी. आणि एवढं वय झालं. सर आता किती वय आपलं? 81 रनिंग. बघा, 81 वर्षाचं वय आहे. आणि तुम्ही किती वाजता निघले सकाळी? इथं 10 वाजता आलो. मग किती वाजता उठावं लागला असेल सर? 5 वाजता उठावं लागलं. बघा, आपण अंगावर ऊन पडेपर्यंत झोपतो आणि 81 वर्षाचं जर व्यक्ती आज 5 वाजता उठून स्नान करून इथं येतात आपल्या गावात, तर हे प्रतीक आनंदाचं आहे. आज भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री येणार आहेत. बाबा, काय वाटतं तुम्हाला त्याविषयी? अतिशय आनंद वाटतो. बरं. आणि त्यांच्या भेटीमुळं आपल्याला पुण्य लाभेल असं वाटतंय. वा, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज तुमच्या गावामध्ये रांगोळी काढत बघा, आणि दिंडी पण अतिशय जोमामध्ये निघलेली आहे आणि गावामध्ये तोरण पण बांधलेत. काय तयारी आहे दादा? काय एवढा उल्हास? आज आमच्या गावामध्ये धमधम नगरी सजून निघलेली आहे व धमधम नगरीमध्ये भगवानगडांचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांचं आगमन थोड्याच वेळात होणार आहे. त्या आगमना निमित्त धमधम नगरी ही अशी फुलून निघली आहे की प्रत्येक घरी रांगोळी, गुढ्या, सर्व महिला मंडळ, पुरुष, युवक, सर्व युवती अगदी हर्ष उल्हासात चांगल्या प्रकारे तयारी करत आहेत. आणि काही थोड्या वेळातच शास्त्री यांचं आगमन होईल व त्यांचं कीर्तन थोडा वेळ होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. वा. भगवान बाबा की जय.